1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात. त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही. बेट्या त्याला म्हणा एवढी यंत्रणा आपली बी डेंजर आहे ना, तू पुरी यंत्रणाच कोलमडली मी टोटल. ज्या दिवशी तुला माहित होईल की हे स्टिंग ऑपरेशन आतून सुरू आहे त्या दिवशी तुला वाटण ही चेला सोपा नाहीये, कट्टर मावळा आहे मराठ्यांचा. त्या दिवशी कळून तुला, आता कळणार नाही. कारण मी बी बुडात हात घालून पूर्ण माहिती काढली. ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचला, मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय. कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस लय झालं तर आणखीन 15 दिवस जातील. त्याच्यामुळे मी ते ओपन करत नाही. नसतात त्यांच्या तपास यंत्रणेला अडचण येईल मध्ये. ते फुल तपास घेतात. लय मोठं ऑपरेशन एक सक्सेस होणार आहे की त्यांनी माझ्या विरोधात जे षडयंत्र पुन्हा एकदा रचलंय ते मला त्याच्याच लोकांनी येऊन सांगितलंय पाठीमागच्या आठवड्यात म्हणतो मी तुम्हाला. मी लगेच सगळी यंत्रणा कामाला लावली. खरं आहे का बघा. आणि ते अर्ध जवळपास खरं होत आलं. मला त्याच्यावर बोलायचं नाही कारण त्या मीडियाला त्याला लगेच ब्रेकिंग होणार आहे आणि पुन्हा तपास यंत्रणेत खीळ पडत. त्यामुळे तुम्हाला फक्त क्ल्यू दिलाय मी थोडासा की ते अंधारात डाव कट शिजित होई, पण ते मला माहित होतेच. आता कुठं करायचं, आता रेस्ट हाऊस नको, आता तिकडं म्हणजे तिकडं कुणी बी येतं ना, लोक मंत्रालयात कुणी येतं जातं, आलं असं कशाला बी असं दाखवायचं. पण यांचं तिथं पण काय शिजलं, तिथं एक बाई पण होती त्यांच्यासोबत. हे काय शिजलं हे पुरं मला तिथंच बसलेल्या एक जणांनी येऊन सांगितलं. मीडियात काय वाईट द्यायच्या ठरल्या तेही मला त्यांनीच सांगितलं. माझ्या विरोधात कोण बोलते तेच. त्यांना काय शिकविलं त्यांनीच मला सांगितलं. तो जो माझ्या विरोधात लोकांना पुढे घालतोय तेच लोक त्याला धोका देते, त्याच्या ध्यानातच आहे नाही. तुमच्या कळलं ना मी काय म्हणतोय. फक्त मला क्लिअर सांगायचं नाहीये आता, कारण आतून गृह मंत्रालय कामाला लागलंय. कारण हे लहान विषय नाही. पुन्हा एकदा त्यांनी तोच कट रचायचा प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा. पण तो मला आधीच माहित झाला, मी सांगून टाकलं. कारण ते जवळ तपास आलाय म्हणून मी आता काढलं नाही. मी 7-8 दिवस झाले मला माहित झालं, मी सांगितलं नाही. आता उगं थोडं राहिलं म्हणून मग मी लवचिक सांगून द्या. कमून हे माझे राहून कट रचतेत माहितीये का. मी फक्त तुमच्या गरीबाच्या लेकराचं काम करतोय म्हणून. गरीब मराठा मोठा होऊ नाही, मी संपलो बस. यांना मोकळीक मिळाली. पण त्यांना माहितच नाही. त्यांचे 2-3 प्रयोग आहेत. मला काय झालं, महाराष्ट्रात मराठी काय करते तो बी आणि बाकीच्या महाराष्ट्राचं बी तुला मग त्या टायमाला कळत मराठी काय करते. त्यांना दमच नाहीये. अरे तुझी यंत्रणा आता डिसूळ झाली, कधीतरी मान्य करा. आता दुसऱ्याची बी यंत्रणा पॉवरफुल आहे. आम्हाला पण माहित होतंय तुम्ही अंधारात काय काय करताय. आम्ही गप कमून येत उत्तर कमून द्यायना, आम्हाला ते पूर्ण माहिती गोळा करायची. म्हणून आम्ही शांत आहे. शिजलेलं मंत्रालयात काय शिजलं, त्याच्या बंगल्यावर काय शिजलं हे सगळं माहित झालं आम्हाला टोटल. आणि ते मी ओपन करणारच, 100% करणार आहे. फक्त आणखी थोड्या त्याच्यात बाकी राहिल्यात. ते एकदा झालं की ओपन सांगणारे पुन्हा येणे काय घडून आणलं, कोणाकोणाला पुढं घातलंय आणि कोण कोण मीडियात बोलतंय आणि कुणी बोलायला पुराव्या सेट टाकणार आहे मराठ्यासमोर. पण ते जर मला मिळवायचं असेल तर मला थोडं शांत राहावं लागेल, तेव्हा हे यशस्वी होईल. यांचे डाव मी यशस्वी होऊ देत नाही, तुम्ही काळजी करू नका. किती मोठा नेता होता त्याला पायाखाली चेहरा तरच मराठीच्या आवडत सांगा. पण मी गरीब मराठ्यांपासून लांब जाऊ शकत नाही. तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे. मी तुम्हाला शरण येत नाही म्हणून तुम्ही मला बदनाम करणार आहे, ते मला पक्का माहिती. कारण मी फुटत नाही पैशाने, पण पदाने पण फुटत नाही. कारण मला चंद्र सूर्य हायतावर गरीब मराठ्यांना द्यायचं. मी कमवून काय करू, मी कमी लो. माझे पोरं लेकरं बाळ सगळे सुखात राहतील, माझा समाज वनवासात जाईल आणि ती दिवस मला उजेडू द्यायचा नाही.
मला वनवास भोगायची वेळ आली तरी चालेल, पण माझ्या समाजाच्या लेकराला वनवास भटकावत नाही लागला पाहिजे इतकं मोठं तुम्हाला द्यायचं. मी तेच काम करतो. मी पूर्ण डावावर लागलोय. मी कधीही मरू शकतो इतका डावावरती लागलो. माझं अख्खं कुटुंब डावावर लागलंय. कुटुंबाला सुद्धा मारून टाकू शकतो. आणि आम्ही कोणीच माग आठवत नाही. कुटुंबाने ठरवून घेतलंय समाजासाठी मरण आलं ना तुमच्या माग आम्हाला पण मरण येऊ द्या सगळ्या लेकराला. माझंही कुटुंब हटायला तयार नाही. आम्ही इतके निर्भीड या समाजासाठी झालेलो आहे. आमचं अंतिम ध्येयच ते. जीवनात येऊन जगते सगळेच. आम्ही खाऊन जगायला नाही आलो. ज्या समाजात आम्ही जन्मलोत ना त्या समाजाचे लेकरं बाळ मोठं करणं ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही सगळं कुटुंबाचे कुटुंब लढतो. यांची माझी का दुश्मनी होती का? यांनी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून विरोध केला, म्हणून मला त्यांच्या विरोधात जावं लागलं. मी जर त्यांना विरोध नाही करत तर माझ्या समाजाला आरक्षण मिळत नाही. काय चूक केली मी? आमचं ओबीसीत हक्काचं आरक्षण आहे, ती मी मागितलं. काय चूक केली? तुम्ही आरक्षण घेतलं तर मराठीने तुम्हाला पुढे विरोध केला. तुमच्या लेकराने खाल्लं, आमच्या समाजाने मोठ्या मनानं बघितलं. जाऊ द्या कोणाचं तरी लेकरा बाळाचं कल्याण होत आहे. आमच्या लेकराला द्यायच्या टायमाला तुम्ही आम्हाला विरोध करायला लागले. ही तुमची नियत. आणि पुन्हा म्हणणार ओबीसी मराठा वाद झाला. आम्ही कुठं केला? तुम्हाला आरक्षण मिळालं त्याविषयी एक बी मराठा आडवा आला नाही. आम्हाला आरक्षण मिळायला लागलं तुम्ही विरोध करायला लागले. तुम्ही छत्रपतींची विटंबना करणार, मराठ्यांच्या महिलाला मारणार. मी बोलायचं नाही. संतोष देशमुखांचा मर्डर झाला, क्रूर हत्या झाली. जर तसं घरात तुमच्या कोणाच्या घडलं तुम्ही गप्प बसणार आहेत का? मी कसं काय गप्प बसणार? माझ्या समाजाच्या लेकराला तोडून टाकलं. तुमच्याही कोणत्या लेकरा बाळाच्या लेकी बाळी जर तसं घडलं तर मी गप्प नाही बसू शकत. तुम्ही मला जातीवादी समजायला लागले. तुम्ही माणसं मारून टाकणार. 35 वर्षात त्यांच्यावर एकही केस झाली नव्हती. त्यांना ती जिवारी लागले. त्यांना मोक्यात घालून जेलमध्ये मी सडायला लावलंय म्हणून त्यांना माझा राग आहे. आणि तुम्ही इथून पुढे जर मराठ्याचा वाटा जाता तर मी जेलमध्ये तुम्हाला सडीणारच. कितीही ताकद लाव, मी तो एक पाठ पुरायला खंबीर आहे. मी कोणती चूक करतोय? जरा त्या संतोष देशमुखाच्या घरी जाऊन एकदा. एवढे लेकर आहेत त्यांचे. बापाला मारल्याचे फोटो पोरगण पोरगी नाही बघू शकत त्यांची. तोंडात मुठेपर्यंत मारला हरामखोरांनी त्यांना. कोणती बायको असा मार सहन करील नवऱ्या झाल्याला? कोणतं पोरगण पोरगी करील? सगळं रक्त अंगावरती सांगळलं त्या संतोष देशमुखांच्या. तरी आम्ही बोलायचं नाही. तुम्ही लेकीबाळीची छेड काढणार, आम्ही बोलायचं नाही. वा, कोणता मराठा आहे मग मी असा? माझ्या मराठ्यावर अन्याय होताना मी उघड्या डोळ्याने बघणार. मी मराठ्याच्या पोटचा असू शकत नाही. तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करणार. त्या संतोष देशमुखांचे लेकरं दिवाळीच्या दिवशी सगळा महाराष्ट्र फटाकडे वाजवतोय. सगळ्याच्या घरात गोड जेवण आहे. ते लेकरं नाही जेवू शकत. लेकरानं जर आईला विचारलं ना, आई आपले बाबा कुठे आहेत? आई नाही सांगू शकत बाबा कुठे आहेत. आपल्याला फटाकडे कोणी आणणार आहे का नाही वाजायला? काय आईने उत्तर द्यायचं त्या लेकराला? ते पोरग पोरगी आणि त्यांची बायको एका कोपऱ्यात बसती आणि जनावरासारखं ढसा रडती. त्या हरामखोराला लादा वाटल्या पाहिजेत. आणि आम्ही ते खून प्रकरण उचललं, तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. त्या महादेव मुंड्याचं सुद्धा ते मारून टाकला. अरे मांस नेता का कोणी कोणाचा मांस? यांनी त्या महादेव मुंड्याचा मांस तोडून नेला. इतकी क्रूर हत्या. कसं जगायचं त्यांच्या पोरांनी? ती माऊली माझ्याकडे आली, तिने सांगितलं, पाटील माझा नवरा करता गेलाय, कुणी नाही आमच्या मागे वावर नाही आम्हाला. किमान पोरं माझे लेकर मोठे झाल्याच्या नंतर मला जर कधी विचारलं, आई आपला बाप कोणी मारला तर मला सांगायला तरी नाव राहू द्या. यांनी मारला होता, यांना जेलात घाला. म्हणून त्याच्यात यासाठी लावली
आणि आता 6 आरोपीची त्याची नार्को टेस्ट झाली. मराठे जर उतरले नसते तर महादेव मुंडेला कधीच नाही मिळाला नसता. काय चुकीचं केलं मी? तुम्ही लोकांचे घरं बळकिणार, तुम्ही प्लॉट बळकिणार, जमिनी बळकिणार, मी बोलायचं नाही? काल त्या बुलढाण्यात आपल्या पोरीला मारलं गेलं, तुमच्या पोरीला मारल्यावर तुम्ही का बसणार का? मी त्या लेकीच्या बाजूने बोलायचं नाही? मी जातीवादी? तुम्ही आमच्या अधिकाऱ्याला त्रास देणार खंडणीसाठी, पैशासाठी, वर्गणीसाठी, मी गप ऐकून घ्यायचं? तुम्ही आमच्या उद्योगाला, व्यापाऱ्यांना तुम्ही खंडण्या मागायच्या, त्याच्या मदतीला जायचं नाही मी? तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना विनाकारण खोटे केसेत गुंतून त्याला निलंबित करायचं, मी त्याच्या बाजूने बोलायचं नाही? आमच्या आई बापाने याच्यासाठी जन्म दिला आम्हाला, तुमचा अन्याय सहन करायचा फक्त आम्ही. वा, माझ्या कोण नाही होणार. कोणी मराठ्याच्या अंगावर येऊ दे, तो जी खोडच मोडीणार, मी तो गप असणार. हे नाही चालणार. आता खूप सहन केलं, बस. मर्यादा संपल्यात आमच्या. अधिकाऱ्याला जगू देत नाही, ते डॉक्टरांना जगू देणार. यांचं जर पेशंट आपले झालं, बिल जर जास्त झालं, बिल माफ कर म्हणतात, नाही केलं तर केसेस करतात खोट्या. याच्यासाठी आमचा माणूस डॉक्टर झाला, याच्यासाठी आमचे लोक तहसीलदार, PSI झाले, पोलीस झाले, याच्यासाठी आम्ही व्यवसाय उभा केले. तुम्ही खंडणी मागावं म्हणून? तुम्हाला जमीन दिलीच आहे, नसतं तुम्ही ती दादागिरी बळकिणार आणि पुन्हा आम्ही नुसतं मराठी म्हणून जगायचं. आता अन्याय विरुद्ध आवाज उठावा लागल, यांचा माज मोडावाच लागणार आहे आपल्याला. आणि किती दादा असू द्या, एकाने पण अन्याय सहन करायचा नाही, अजिबात कोणाचं वाटत जायचं नाही आणि कोणाला भ्यायचं सुद्धा नाही. धाडसाने वागायला शिकायचं. आपण आपले कष्ट करून समाधानी लेकरं मोठे करायचे. कोणाचा अन्याय सहन करायचा जन्म झालेला नाही आपला. या राज्यात कोणावर बी अन्याय होऊ द्या, माझ्याकडून तुम्हाला नाही मिळालं ते चालत, पण माझ्या कानापर्यंत तुमची बातमी येऊ द्या. आमच्यावरती इथे तर अन्याय अमुक केलाय, मला जितके प्रयत्न करता येतील तितके तुमचा पोरगा म्हणून मी ताकदीने प्रयत्न करेन.